नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला एक अशी सोपी आणि भन्नाट रेसिपी सांगणार आहे, जी की प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी नक्की ट्राय करून बघावी. खास करून मुलांसाठी. आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की थंडगार काहीतरी खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. बाहेरचं आईस्क्रीम घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं आईस्क्रीम कायम सुरक्षित, हेल्दी आणि शेवटी प्रेमाने बनवलेलं असतं. त्यासाठी मी इथे कस्टर्ड पावडर व्हॅनिलाची घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरमधलं. त्यातलं थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये मी कस्टर्ड पावडरीचे 4 चमचे अर्धा लिटरसाठी वापरणार आहे. घरचं आईस्क्रीम म्हणजे फक्त एक रेसिपी नाही, तर त्यामध्ये असतं प्रेम, काळजी आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी खास करण्याचा आनंद. बघू शकता इथे मी 4 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होता कामा नये. त्यानंतर एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध त्यामध्ये घालून उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी येईपर्यंतही त्याला व्यवस्थित असं सतत हलवत राहायचं आहे. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी एकदम कमी साहित्य लागतं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं खूप छान आईस्क्रीम बनतं. व्यवस्थित असं आपलं दूध कमी झालं की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही साखर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे. त्यानंतर साखर विरघळली की तुम्ही त्यामध्ये कमी वाटत असेल तर नंतरही वरून थोडीशी घालू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे ते. व्यवस्थित अशी साखर विरघळेपर्यंत ही मिश्रण पुन्हा हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर साखर त्यामधली विरघळली की त्यामध्ये कस्टर्ड पावडरची आपण जी स्लरी बनवली होती ती त्यामध्ये ओतायची आहे. बघू शकता मस्त असा आपल्या दुधाचा कलरही कसा झाला आहे. त्यानंतर यामध्ये क्रीम वापरली जाते. आपण घरी आहे त्या साहित्यामध्येच बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 वेळची दुधाची साई घेतलेली आहे आणि ती थोडी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमला टेस्टही खूप छान लागते. अशा पद्धतीनं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या गाठी त्यामध्ये अजिबात असायला नकोत. आणि त्यामध्ये कस्टर्ड पावडरची स्लरी टाकल्यामुळे आपलं मिश्रण असं दाटसर होऊ लागलं आहे, बघू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी वेलची पूड टाकली आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स वगैरे असेल तेही तुम्ही टाकू शकता. मस्त फ्लेवर येतो यामुळे. आणि व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला दाटसरपणा येईपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपलं मिश्रण व्यवस्थित असं दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात, कारण थंड झाल्यानंतरही हे मिश्रण अजून जास्त दाटसर होणार आहे. बघू शकता थंड झाल्यानंतरही आपलं मिश्रण असं जास्त दाटसरही झालेलं आहे. आता हे थंड झालेलं मिश्रण आपण मिक्सर जारमध्ये काढून हे मी 2 बॅचमध्ये मिक्सर जारमध्ये घालून अगदी 2-3 सेकंदच फिरवून घेणार आहे. जास्त काही फिरवायची गरज नाही याला. बघू शकता आपलं बॅटर खूप छान झालेलं आहे आणि हे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला एका एअरटाईट डब्यात टाकायचं आहे आणि ते फ्रीजरमध्ये 8 ते 9 तास व्यवस्थित असं सेट होईपर्यंत ठेवायचं आहे. किंवा तुम्ही रात्रभरही संध्याकाळी करून रात्रभरही ठेवू शकता. बघू शकता त्यानंतर आपलं मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि एकदम हेल्दी असं आपलं कस्टर्ड आईस्क्रीम तयार आहे. आणि हे आईस्क्रीम जेव्हा मुलांनी खाल्लं तर त्यांना खूप आवडलं आणि ते पुन्हा मागून खात होते. माझा हा अनुभव खूप समाधान देणारा होता आणि खरंच मुलांनी आनंदाने खाल्लं की आईचं मन आपोआप खुश होतं. तुम्हीही ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.